दिवसाची सुरुवात खूपच चांगली झाली. वाढदिवस आणि त्यात गणपती बाप्पाचं दर्शन, आरती या दोन्हीही झाल्या. त्याच्यानंतर आम्ही मामांकडे दर्शनाला निघालो आणि मामा फार्म हाऊसवर आम्हाला घेऊन निघाले. मामा फार्म हाऊसची काळजी अगदी उत्तमरित्या घेतात, त्याच्यामुळे आम्हाला कसलंही टेन्शन राहत नाही, निश्चिंत राहतो. इथे भात शेतीची लागवड केलेली आहे. आज शेवटचा दिवस. बच्चे कंपनी पत्ता खेळायची लगबग. 7 दिवस राहिल्यानंतर एक शेवटच्या टप्प्याला आम्ही मात्र लवकरच निघालो. विसर्जनासाठी आम्ही थांबलो नाही, कारण घरात तुम्ही पाहिलंच असेल आधीच्या ब्लॉगमध्ये किती पसारा पडलेला होता आणि यांचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे पाहुणे येणार होते. आम्हाला त्यामुळे लवकर निघावं लागलं. घरचा रस्ता. दोघींच्या गाडीमध्ये चर्चा. पप्पांच्या बर्थडेसाठी काय करायचं, पैसे आहेत का? 100 मध्ये काय येणार तुला? 100 मध्ये खूप 100 मध्ये पण घेईल मी. घरच काहीतरी बनवलं पप्पाला आणि घरी काहीतरी मी बनवणार पप्पाला. मम्मी बनवायसाठी काहीतरी आणि नेक्स्ट पप्पाचं नेक्स्ट बर्थडे जाईल. नेक्स्ट बर्थडेला ते आज मी देणार गणपती. थोडा वेळ यांना बाहेरच ठेवलं, कारण की वास खूप येत होता पेस्ट कंट्रोल केलेला. मग काय पसारा बघितला आणि लागलो तयारीला. हे बघा, असं सगळीकडे पावडरचं पाणी असं झालेलं होतं. त्यांनी काय फवारलेलं ते. एक ट्रॉली खाली केली आणि मग आवरली. सगळ्या ट्रॉली आधीच खाली करणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे अर्ध्या बेसिक गोष्टी काढून ठेवलेल्या होत्या. मग लागलो की तयारीला. बड्डेसाठी काही यांचे फ्रेंड्स येणार होते, त्याच्यामुळे मग हॉलला मी आधी क्लिअर करून ठेवला. त्याच्यासाठी मला त्यांनीही थोडी हेल्प केली. त्यांनी पण झाडझूड थोडी करून दिली मला. ह्या दोघींची मात्र मज्जा चालू होती. मस्त एका सोफ्यावर बसून घेतलेला खाऊ खात होते आणि असा हॉल असा मस्त क्लीन करून ठेवलेला. बाकी आतमध्ये सगळा पसारा मी तसाच ठेवलेला. आणि ग्रीवाग्रीशाला भेटलं ते सरप्राईज. ग्रीवाग्रीशाची मैत्रीण खूप दिवसांनी त्यांना भेटली आणि ती अचानकपणे आली. त्यांची खूप मागे सोफ्या मागे त्यांचं खेळण्यांचं
आहे कसं तर ते तिघेही तिथे खेळत बसल्या होत्या. त्यांचं शूट काही मी केलं नाही, एवढ्यांसमोर कसं करणार ना. मीही इकडे बिझी होती. किचन सेट चालू होतं खेळायचं. ही आहे तुमची फ्रेंड दीक्षित. इथं आहे खेळत होत्या त्या एकत्र अशा. आणि मग त्यानंतर त्यांचा मामा येणार होता, तर ह्या दोघी वाट बघून लाजत होत्या सारख्या. अरे वा, तर पूर्ण दिवस असा वाढदिवस आणि धावपळ दोन्हीही. दीक्षिता आणि या तिघी जणी असं खेळत होत्या आधी सोप्या मागे. त्यांचे खेळणे बघायला आता ही छोटी हिंदवी आली होती.